ज्योतिषशास्त्रामध्ये विवाह कुंडली मिलनाला अत्यंत महत्त्व आहे. जेव्हा दोन जीवांची गोष्ट येते तेव्हा त्यांचे स्वभाव, त्यांच्या आवडीनिवडी, त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचं शिक्षण, त्यांचा व्यवसाय, त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी हे सगळं विचारात घेणं आवश्यक असतं. मित्रांनो, जीवनामध्ये आनंद निर्माण करायचा असेल तर आपल्याला ज्योतिषशास्त्रातील 4 भाव लक्षात ठेवले पाहिजे. जसं द्वितीय भाव म्हणजे आपलं कुटुंब आहे, धनस्थान आहे आणि सर्वात मोठं धन कोणतं असेल तर ती आपली फॅमिली आहे, परिवार आहे. जर तुम्हाला पारिवारिक सुख असेल तर इतर गोष्टींना काही अर्थ उरतो. म्हणून विवाहित सौख्याच्या दृष्टीने सुद्धा कुटुंबस्थान हे अत्यंत महत्त्वाचे आहे की जिथे वाणी आहे, एकमेकांशी चांगला सुसंवाद आहे, त्याचबरोबर चांगलं खाणंपिणं आहे, एकमेकांच्या आवडीनिवडीने खाणंपिणं करणं, यामुळे सुद्धा तुमच्या नातेसंबंधामध्ये एक प्रेम निर्माण होतं. त्यानंतरचा असतो पंचम भाव, ज्याला प्रेम भाव असं समजलं जातं. मित्रांनो, निसर्गामध्ये सर्व प्राण्यांची एक नैसर्गिक प्रवृत्ती आहे, ती म्हणजे आपल्यासारखा एक जीव निर्माण करणे, म्हणजेच सृजनक्षमता, सर्जनशीलता. तर प्रत्येक जीवाची, व प्राणी असो मानव असो, ते आपली संतती निर्माण करण्यासाठी प्रयत्नरत राहतात आणि विवाह हा त्या संस्थेमधला एक महत्त्वाचा घटक आहे की ज्याच्यामुळे पुढे समाज हा निर्माण होत असतो. त्याचबरोबर पंचम भावामध्ये एक शुद्ध प्रेम हे सुद्धा आढळून येते की ज्या प्रेम आहे, आनंद आहे, कला आहे, उत्सव आहे आणि हे सगळं आपल्या जीवनात फार महत्त्वाचे असते की जी गोष्ट केल्याने आपल्याला आनंद होतो. मग त्या गोष्टीचे कष्ट हे आपल्याला कष्ट वाटत नाही, तर ती खूप मजा वाटते, एन्जॉयमेंट वाटते. ते आहे खेळ, कला, उत्सव सगळे. त्यानंतरचा जो भाव आहे तो म्हणजे अष्टम भाव, की जिथं आपल्या चिंता आहेत, एन्झायटी आहे, नैराश्य आहे, ॲक्सिडेंट्स आहेत, हे सगळं आहे. अष्टम भाव हा एक्सक्रिटिव्ह सिस्टम आहे, म्हणजे आपल्या शरीरामध्ये, मनामध्ये, बुद्धीमध्ये जे काही आवश्यक नाही ते बाहेर काढण्यासाठी तो भाव अत्यंत महत्त्वाचा आहे. मग जे शारीरिक यंत्रणांद्वारे जे काही केलं जातं उत्सर्जन, ते तर आपोआप होत असते, परंतु मन आणि बुद्धीच्या पातळीवर मात्र आपल्याला त्या वेगळ्या प्रकाराने त्याच्याकडे बघता येते. त्यातला विवाह आणि वैवाहिक सौख्य, शारीरिक सौख्य म्हणा, हे सगळं त्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे की ज्यामुळे या सगळ्या भावनांचे विरेचन होण्यास मदत होते. त्यानंतरचा भाव जो महत्त्वाचा आहे तो म्हणजे 11 भाव, लाभ भाव, की आपल्याला जीवन जगताना अनेक समाजामध्ये आपण समाजशील प्राणी आहोत, अनेक व्यक्तींची गरज लागते, मित्र, मैत्रिणी आणि समूह, गट असं आपण त्याला म्हणू शकू, की ज्यामध्ये आपण उत्तमरित्या चांगलं काम करू शकतो, त्याचबरोबर आपलं जीवन अत्यंत सुखी आणि आनंदी करू शकतो. तर अशा प्रकारे 2, 5, 8, 11 हे चारही भाव वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरतात. नमस्कार.